आणि रोमहर्षक वर्षानुवर्ष लक्षात ठेवणारा हा विजय आहे. तर आजच्या दिवस रात्रीमधील आता मात्र 16वा सामना आपल्या समोर येतोय. 15 मॅचेस आज कव्हर केल्यात. आयोजकांचं खऱ्या अर्थानं कौतुक करायला हवं. राकेशबाई, त्याचप्रमाणे रुपेशबाई, संजूबाई, मॅच चालू करा. आपल्याला सगळ्या मॅचेस संपवायच्या आहेत. कृपया करून सहकार्य करा. फिल्डिंग लावून घ्या. विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि दृष्टी 11 पोयंजे. आणि मायक्रोफोनवर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल आता मात्र दिनेशजी पाटील सरांचा. विनोद स्पोर्ट्स गावठाण बनाम पाहतोय आपण दृष्टी 11 पोयंजे या दोन संघादरम्यान लढत. काय मागचा सामना झाला. अंकुश टकळे आणि करण मडवी. करण मडवीने मात्र पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. विनायक भिंगारे गोलंदाजीच्या मार्कवर. जबरदस्त सामना श्रीरथ भातान संघाने जिंकला. अगदी तोंडचा घास देवांशरण चिंचवड संघाच्या घशातून हिसकावून घेतलाय. अंकुश टकळे याचा हा फटका 1 धावेसाठी जातोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा जमवल्या जात आहेत. 3 षटकांचा खेळ. करण मडवी स्ट्राईकवर. 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड ज्याने मिळवलाय तो करण मडवी. 2 चेंडू 2 धावा आतापर्यंत थांबलेत. विनायक भिंगारे गोलंदाजीच्या मार्कवर. रनअपमध्ये थोडासा डिस्टर्ब होतो आणि त्याच्यामुळे डेड बॉलचा इशारा पंच करतायत. विनायक भिंगारे गोलंदाजीच्या मार्कवर. आजच्या या रणनीमधील अंतिम 6 षटक. कौतुक केलं जाईल उमेश भोईर यांचं. फटकेबाजी पाहतोय. फक्त आक्रमकता. फटकेबाजी पहा. स्क्वेअर लेगमधून सरळ भिरकावला. 1 बाउन्स इमाराच्या बाहेर 4 धावांसाठी. 4 धाव्याने दाबलकर धावा लागत आहेत. त्यात तब्बल 6. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी 15 तास ते अविरत सेवा देत आहेत. त्यांचंही कौतुक केलं जाईल. काय फटकेबाजी. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. सुरेख फटकेबाजी. काऊ कोणाच्या डोक्यावरून सरळ भिरकावतोय. करण मडवी मात्र बरसलाय. मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळण्याचा अनुभव आता मात्र कामी येतोय आणि तो अनुभव इथे पन्ना लावला जातोय. 2 मोठे फटके. पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा. नंतर चौकार आणि हा षटकार. 12 धावा. 4 चेंडू 12 धावा जमलेत आतापर्यंत. आणखीन एकदा तीच दिशा तोच टप्पा जातोय. घरंगळ चेंडू मात्र चौकारासाठी. फटकेबाजी आणि फटकेबाजी इथे खांदे पाडून जमणार नाही. पोंजे संघाला निकरीनं लढावं लागेल. शर्तीचे प्रयत्न करावे लागतील कारण हा सामना मोक्याचा क्षण आहे आणि अशा क्षणी तुम्हाला मात्र लढावं लागेल.
प्रेक्षकांचा उद्रेक आपण पाहतो. सोळा धावा. म्हणजे काय हा प्रश्न विचारला जातोय पंचांकडून. पहिल्या षटकाची सांगता इथे मात्र होती. आता छत्रसेन सजवा लगेच. छत्रसेन सजवा प्लीज. आपण वेळ नका दौडू. आपण टीम मिटिंगला आता वेळच नाही आपल्याकडे, अजिबात वेळ नाही आहे. आणि हा अपील आपण जरूर केला होता. एक लाऊड अपील होता, कारण मडवीच्या विरोधात अपील होता, परंतु त्या अपीलला उंचावून धरण्यामध्ये काहीच अर्थ नव्हता. चला लगेच छत्रसेन सजवा आपण, कारण पोहंजी संघ बोलला तर हा आयोजनही त्यांचंच आहे असं म्हटलं तर वावगं ठरलं नाही आहे. कारण पोहंजामध्ये मॅचेस आणि आर्या ओवळे नाही असं कधीच झालं नाही. मी सकाळीच सांगितलं होतं की पहिला आर्या आणि मग पुढच्या टीम असं सिलेक्शन असतं. इथेही तसंच प्रकार आपण पाहतोय. पण पोहंजे संघ या स्पर्धेमध्ये मात्र अप्रतिम खेळ केला आहे. तर एका बाजूला विनोद स्पोर्ट्स घोटाळ संघ. चला सामना सुरू करा. भावेश अगिवले गोलंदाजीच्या मार्कवर. लेफ्ट आर्मवरती विकेट. इथे मात्र स्वैर चेंडू. वाईडनं सुरुवात करतोय हा गोलंदाज भावेश. 17 धावा धापळकरती लगावल्या जात आहेत. सुरेख धावसंख्या. रोहित चोरगे. खूप अवधीनंतर मला आठवला रोहित चोरगे. मात्र अपडेटिंगच्या माध्यमातून इथे पाहतो या स्पर्धेमध्ये अरुणजी कडव यांची चांगली कामगिरी या स्पर्धेला. आणि रोहित चोरगे तुरमाळे अपडेटिंगच्या भूमिकेमध्ये पाहतोय, त्यांचंही विशेष कौतुक. धावफलक मात्र पुढे जाऊन ठेवतोय तब्बल 19 वरती. सुंदर चांगला कमबॅक म्हणून देणारा हा चेंडू. एकोणीस धावा. अंकुश टकळे आता पण 3 चेंडूमध्ये 3 धावा जमवतोय. तर एका बाजूला मात्र करण मडवी यांनी धावा जमवल्यात तब्बल 15. एक अवांतर असे 19 धावा धावलकरती लागत आहेत. उंचावरून लगवायला हा फटका मिस टाईम झालाय. क्षेत्ररक्षकाने मात्र हा झेल पवन टिपला. वेलजे झेल पवन टिपतोय आणि फलंदाज अंकुश टकलेचे खेळी संपवतोय. पवन गायकरनं हा झेल चांगला टिपला. वेलजेच कॅच. चला नवीन फलंदाज लगेचच. सुनील टकले चला धावत चला प्लीज. 10ची परमिशन 12वर आली. 12ची 1वर आली आणि त्याच्यामुळे आता मात्र घाई करा थोडी. नक्कीच सहकार्य खूप केलं आहे आम्हाला सर्वांनी, त्यांचाही आभार आम्ही प्रकट करू. भावेश आगिवले गोलंदाजीच्या मार्फत 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा दिलेत आणि 19 धावा. 1 बाद 19. करण मडवी पुन्हा एकदा स्ट्राईकवर. भावेश आगिवले करण मडवियास. फलंदाज बाद. पंतांचा बोट मात्र आकाशाकडे गेला आणि भावेश आगिवलेनं एक मोठी विकेट मिळवली, ती म्हणजेच करण मडवियाची. फलंदाज पायचीच्या रूपानं बाद.
सुरेख गोलंदाजी 19 धावेवर रोखून धरले आता. पैचीच्या रूपानं मात्र फलंदाज बाद झालाय. तीन षटकार लगातार, 3 चौकार लगातार. तर विपुल पाटील याच्याकडून तब्बल 3,000 रुपयाचे बक्षीस फक्त आणि फक्त आकाश टकलेसाठी. सुनील आपण स्ट्राईक सोडायची आहे कारण पैचीच्या रूपानं बाद झालाय. आम्ही वाट पाहत होतो आत्ता जाणार आत्ता जाणार आत्ता जाणार. चलतं आहे कारण तुम्ही झोपले होता, आम्हालाही झोप येते. त्याच्यामुळे इथे मात्र रंगतदार खेळ. सुरेख गोलंदाजी भावेश अगिवल्याची 19 धावा. धाबा कधी लगावला गेला. 2 सलामीरांना परतवलं या षटकामध्ये. सुरेख गोलंदाजी कमबॅक मिळवलाय. पहिल्या षटकामध्ये विनायक भिंगार याने 16 धावा मोजल्या. सुंदर फटका पाहतोय कव्हर पॉईंटच्या मध्ये. एकदा पूर्ण दुसऱ्यांदा प्रयत्न केला जाणार नाही आहे. फेकी झाली आणि निव्वळ 1 धाव मिळते चेंडूवरती. 20 धावेपर्यंत मजर आतापर्यंत मारतोय या षटकातील अजूनही. अंपायर्सनी स्ट्राईक नाही चेंज केली तरी चालेल. एका साईडला राहिलं तरी चालेल. आता मात्र निर्णय ज्यावेळेला अंगलट येतं ना त्यावेळेला निर्णयही बदलले जातात. तर इथे तुम्हालाही सांगण्यात येतं की तुम्ही जरी जागा नाही सोडली तरी चालेल. हा खेळ आहे, तसाच आहे. नियम हा आपल्यासाठी बनलेले असतात, आपण नियमांसाठी नाही आहे. इथे मात्र झेल सुटला जातोय कारण या चेंडूवर धाव आली 1 आणि 1 धावेनं 2 षटकाचा वाजवी खेळ संपतोय. धापडकर धावा लागताय. चला चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचा, अजिबात वेळ घ्यायचा नाही. गोलंदाज तयार ठेवा, चेंडू लगेच हातात द्या आणि सामना सुरू करा. 21 धावा धाबाकडे लागत आहेत. 6 चेंडूचा पूर्वार्ध शिल्लक आहे. या स्पर्धेमधला माझ्या वाट्याला येणारे पहिले आणि हे अंतिम शेवटचे 6 चेंडू असतील. तर चला क्षेत्ररक्षण सजवा लगेच आणि गोलंदाजाला तयार करा. सुनील मते चला सामना सुरू करा. दीपक भोईर चला क्षेत्ररक्षण सजवा लगेचच. दीपक भोईर गोलंदाजीच्या मार्कवर या मोठ्या सामन्यामधले आपल्या वाट्याला असणारे 6 चेंडू फेकेल. हे 6 चेंडू धावांचं आव्हान सांगतील. उत्तरार्धामध्ये आव्हान किती राहील विचार करते सुनील टकळे. मात्र स्ट्राईकवर तर नॉन स्ट्राईकला आकाश टकळे. 21 धावा आता पण धाबाकडे लगावल्या गेले. 2 मोहरे बाद झाले आहेत. कारण मडवीला मात्र पायचीच्या रूपानं परतवलंय भावेश अगिवलेनं. तीन सामन्यामध्ये रोशननं तब्बल 90 धावा जमवल्या होत्या. अगदी तोंडचा घास त्याच्या गेलाय. ही पल्सर गाडी त्याच्या दारामध्ये पार्क दिसत होते आम्हाला. 99 परंतु इथे अखोड टप्प्याचा चेंडू सरळ आणि सरळ भिरकावला. पेनलाईज केलं गोलंदाजाला की खराब चेंडू होता, मी त्याला भिरकावून देणार. मिड विकेटमधून सरळ भिरकावला 6 धावांसाठी. 27 धावा धाबागती लागत आहेत. या मोठ्या फटक्यानं आव्हान किती उभं राहील. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला छत्रपती सजवा, रेडी राहा तुम्ही. मोक्याचा क्षण आहे हा. सत्तावीस धावा धाबागती लगावल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवर दीपक भोईरवर हल्ला झाला 6 धावांसाठी. चला सामना सुरू करा प्लीज. चेंडूला
पांढरा बनवण्याचं काम केलं जात आहे. हवा असेल तर चेंडू नवीन घ्या, पण वेळ घालू नका. अगदी स्लो मोशन झालेत. चला 5 चेंडू टाकून घ्यायचे लगेचच. दीपक भोईर गोलंदाजीच्या मार्कवर. दैव देतं, कर्म नेतं, पंच वळतात आमच्याकडे, नशिबाचा पंजा आणि हा षटक मात्र घातक. पोंजे संघासाठी हे षटक येत आहे घातक. इथे आयोजकांना झालेत की 5 चेंडू कधी टाकतील. त्याच्यामध्ये हा स्वर, त्याच्यामध्ये पंजाची राजवट सुरू होतीये. खांदे गाळून चालणार नाही, प्रति हल्ले केले जातील. बातान संघ कसा लढला याचा आदर्श उदाहरण सांगितलं जाईल. पण इथे गावठाण संघ अप्रतिम कामगिरी करताना 32 धावा. तर एक फटका क्षेत्ररक्षक येतो मिड विकेटला. एकदा पूर्ण केली जाते, थांबवलं जातं आणि 1 धावेवर 33 पर्यंत मजल मारतोय. एक षटकाचा विचार केला तर दीपकनं पहिल्या चेंडूसाठी 11 धावा मोजल्या आणि या चेंडूवरती 1 धाव. 2 चेंडू टाकून झालेत. तेहतीस धावा धाबागती लागत आहेत. चेंडू हवेत. पवन गायकर पुन्हा झेलच्या खाली आणि दुसरा झेल पवननं टिपलाय. सुरेख झेल. आकाश टकले मात्र जी बक्षीस लगावली होती विपुल पाटील यांनी आमच्या, ती बक्षीस मात्र कमावू शकला नाही आहे आणि फलंदाज झालाय बाद. 3रा क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय. दाबळकावर धावा 33 असताना 33 धावा. अजून 3 चेंडूचा पूर्वार्ध शिल्लक आहे. चला धावत जपलीत आपण. थोडं सहकार्य करा प्रत्येकानं. 33 धावा. 33 धावा धाबाळकरती लगावल्या गेलेत. भूषण धामापूरकर नवीन फलंदाज, तर सुनील टकले मात्र स्ट्राईकवरती. भूषण धामापूरकर, दीपक भोईर गोलंदाजीसाठी सज्ज. हल्ले हल्ले आणि हल्ले. कडाक्याच्या थंडीमध्ये उबदार खेळ केला जातोय. धावांचा प्रवाह सुरू आहे. दीपक भोईर चांगलाच मागणा ठरलाय. पहिल्या 2 षटकामध्ये दाभोळकर धावा होत्या 21 आणि इथे मात्र धावा लागत आहेत त्या आता तब्बल 39. भावेश आगिवलेला निव्वळ 5 धावा मोजल्या, पण इथे मात्र दीपक भोईर चांगलाच मागणा ठरतोय. 18 धावा. बॉल द्या. शंभर एक बॉल गेले असतील. एक 2-4 माणसं बाहेर ठेवले असते ना राकेश भाई, तर 100 एक बॉल जमा झाले असते. एवढे चेंडू गेले. चेंडू गेला का त्याकडे फिरकूनही कोणी पाहत नाही. पूर्वी एक चेंडू शोधायला 22 जण जायची आणि आता चेंडूकडे फिरकूनही पाहत नाही. सामना कसा लांबेल असाच खेळ सुरू आहे. आणखीन हा स्वेर चेंडू. दाभोळकर धावा लागला तब्बल 40 धावा लगावल्या जातात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येतोय आणखीन एक मोठा फटका. लाजवाब खेळ. मोठ्या सामन्यामध्ये मोठी इनिंग कशी खेळायची हे शिकवलं जाते सुनील टकलेच्या माध्यमातून. खरपूस समाचार. दीपक भोईर खूपच महागडी गोलंदाजी. 46 धावा.
अजून एक चेंडूचा वाजवी खेळ शिल्लक आहे. सुरेख फटकेबाजी. उडाया उडाया. या अंतिम चेंडूवर सुद्धा आला षटकार आणि दोघांच्या गोलंदाजीवर पाणी फेरलंय. दीपक भोईरनं धाबांवर धावा लागल्या तब्बल 52. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 53 धावांचं आव्हान. या षटकामध्ये धावा मात्र नक्कीच खूप महागड्या ठरल्या. त्या मात्र आल्या तब्बल आणि तब्बल 31 धावा या षटकामध्ये आल्या. 31 धावा आणि त्याच्यामुळेच या धावा मात्र मोठं आव्हान उभं करतील. तब्बलकर धावा लागल्या त्या म्हणजेच 52, 18 चेंडू आणि 53 धावांचं आव्हान. जोरदार टाळ्या एकदा या सुंदर चक्रासाठी. सुरेख खेळ. आणि आर्या स्पोर्ट्स आर्या स्पोर्ट्सच्या या भव्यदिव्य ट्रॉफीमध्ये अतिशय सुरेख खेळ आपण प्रत्येक संघ पाहतोय. आणि या स्पर्धेमध्ये आमदार ट्रॉफी 2021, सिद्धेश ट्रॉफी 2021च्या या पर्वामध्ये मला जी काही संधी दिली त्या संधीबद्दल मी मनाच्या अंतकरणापासून राकेश भाई आणि तुम्ही सर्वांचं आभार प्रकट करतो आणि माझी सेवा मी समाप्त करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि उत्तरार्धामध्ये आपण ऐकूया दीपक पाटील सर पळसपे यांना. हल 18 बॉलमध्ये 53 रन करायचे आहेत. शेवटचं षटक मात्र प्रचंड महागडं ठरलं. ते दृष्टी 11 पोंजे टीमकडून आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा गेल्या. 2 ओव्हर्सनंतर 21 धावा होत्या, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर तब्बल 31 धावा खर्च केल्या गोलंदाजानं. आणि त्याचमुळे मात्र हे मोठ्या धावसंख्येचं लक्ष आता मात्र गाठावं लागेल. मागची मॅच 50 धावांचं उद्दिष्ट गाठलं गेलं होतं, तर आज दिवस रात्र त्यांचा आवाज ऐकायला मिळाला. तर अर्थातच दिनेशजी पाटील सर बेलवली यांचं या मंचावर स्वागत करण्याची मी विनंती या मुख्य संयोजकांना करतोय. सन्माननीय आर्या ओळे संघाचे संस्थापक अध्यक्ष, रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय राकेशभाई गायकवाड यांच्या शुभहस्ते मात्र आज समालोचनाच्या भूमिकेमधून संपूर्ण दिवस आणि संपूर्ण रात्र त्यांचा आवाज ऐकायला मिळाला. डबल ड्युटी दिनेशजी पाटील, कमाल आहे. सकाळी 9:30 वाजता आलेत आणि 1:30 वाजल्यापर्यंत आहेत. तर त्यांचं स्वागत केलं जात आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय राकेशभाई गायकवाड यांच्या शुभहस्ते मात्र हा स्वागत समारंभ आपण पाहतोय. थँक्यू सो मच दिनेशजी पाटील सर, आपल्या अमूल्य योगदानाबद्दल, आपल्या सहकार्याबद्दल. जाऊया मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी आकाश टकलेनं पहिला चेंडू निर्धाव टाकला आहे. 53 धावांचं भलं मोठं टार्गेट आहे पाताळ संघासमोर, पोंजे संघासमोर. यावेळेस मात्र टॉप एज बॉल हवेमध्ये आहे आणि इथे मात्र झेल स्वीकारत असताना फलंदाज होतोय बाद. आणि पहिला लागलेला झटका तो दृष्टी 11 पोंजे टीमला दीपक भोईरच्या स्वरूपामध्ये तडाकेबाज फलंदाज, मुख्य आधारस्तंभ फलंदाज यावेळेस मात्र बाद झाला आहे. अगदी अशी सुरुवात मात्र पाहायला गेलं तर मागच्याही मॅचमध्ये ज्या पद्धतीनं भाताण संघानं सामना जिंकला होता, पहिल्या 4 बॉल निर्धाव आले होते,
3 फलंदाज बाद झाले होते आणि त्यानंतर मात्र 50 धावा पाहायला गेलं तर पुढच्या अगदी 14 बॉलमध्ये त्यांनी उभारल्या होत्या. विकेट हॅट्रिकसाठी 3,000 रुपयांचं पारितोषिक आकाशसाठी. यावेळेचा हा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट घुमवला आहे. इथे मात्र पहिल्यांदा धावा येतील. बॉल सीमापार चाललाय. संघर्षमयी चौकारानं मात्र खातं उघडलं जात आहे. ते दृष्टी 11 पॉईंट टीमचं. काहीही घडू शकतो. जर मागची मॅच तुम्ही पाहिली असेल, तुमचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असेल, मेहनतीवर विश्वास असेल, तर क्रिकेट हा असा खेळ आहे, कारण इथे भल्या भल्यांचे प्रेडिक्शन चुकतात आणि म्हणूनच तुम्हा आम्हाला सर्वांना वेळ लावणारा हा खेळ आहे क्रिकेट. इथे मात्र कव्हरच्या वरतून झेल मात्र सुटला आहे शॉर्ट कव्हर फिल्डरकडून आणि 2 रन्स मात्र कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेसाठी नाही, 2च धावा सफिशियंट आहेत असं दोघांनी एकमेकांना सांगितलंय. या दुहेरी धावांच्या योगदानानंतर धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले. 53 धावा करायच्यात. 18च्या सरासरीनं चालावं लागणाऱ्या या मॅचमध्ये अजूनही 47 धावा दूर आहे. थोडासा शांत बसल्या कारण शेवटच्या षटकामध्ये आलेल्या तब्बल 31 धावा त्या वेदनादायी ठरल्यात. 14 बॉलमध्ये मागच्या मॅचमध्ये 48 धावांची गरज होती आणि या मॅचमध्ये 14 बॉलमध्ये 47 धावांची गरज आहे. मागच्या मॅचमध्ये त्या धावा काढल्या होत्या. इथे मात्र अगदी ऑफस्टम्पच्या लाईनला येऊन आत फटका खेळला आहे. तो लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. बॉल 4 रन करता. काहीतरी वेगळं करावं लागेल. थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स. ऑर्डिनरी आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी या 2 वर्डमध्ये फरक आहे. तो एक्स्ट्राचा, हा एक्स्ट्रा तुम्हाला द्यावा लागेल या मॅचमध्ये. आणि तो संघर्ष पोंजे संघ इथे करणार का? ज्या पद्धतीनं भातांड संघानं एक रोमहर्षक विजय, चित्तथरारक सामना मात्र पाहायला मिळाला होता तमाम क्रीडा रसिकांना. अगदी तशीच मॅच मात्र पाहायला मिळणार का? पहिला षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 11 धावा. इथून 2 ओव्हर्समध्ये तब्बल 42 धावा करायच्यात. फास्ट खेळा. शेवटची मॅच आहे. 12 चेंडू आणि 42 धावा असं समीकरण मात्र या मॅचमध्ये असेल. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आकाश टकलेनं दिल्यात. गोलंदाजी मार्कवर सुनील टकले. दी स्ट्रॉंग टीम आहे विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ. सुनील टकले, अंकुश टकले, करण असेल, आकाश टकले, अगदी नेहमीच पाहायला गेलं तर अगदी व्यावसायिक क्रिकेट खेळणारी ही मंडळी. त्यामुळं मोठ्या संघाच्या विरोधामध्ये मात्र दृष्टी 11 पॉईंट संघाला इथे फाईट द्यावी लागते. सुनील टकले सज्ज होतोय. दुसऱ्या षटकाची सुरुवात. सुनील मते आणि दत्ता भोईर हे 2 फलंदाज यावेळेस मात्र खेळपट्टीवर असतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं हा बॉल यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर घुमवणारा आणि खासियत आहे त्या गोलंदाजाची. बाहेरच्या बाजूला बॉल वळवण्याची कला अवगत आहे या गोलंदाजाला आणि त्याचमुळे मात्र निर्धाव चेंडू यावेळेस मात्र फिनिश झाला आहे. येणारे 11 चेंडू आणि 42 धावा. मॅच जिंकायची असेल तर षटकार हा एकमेव आधार आता मात्र असणार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा सज्ज. यावेळेचा हा फटका अगदी खेळला आहे. तो लॉंग ऑन सीमा रेषेजवळ मात्र झेलला जातोय. फलंदाज होतोय बाद. जयदीपनं त्या ठिकाणी सुंदर झेल टिपलाय आणि या दृष्टी 11 पॉईंट संघ पाहायला गेलं तर थोडीशी शांतता पसरले. कारण कदाचित त्यांनी अगोदरच मनामध्ये ठरवलंय खूप धावा झाल्यात आणि या धावा काढणं आपल्यासाठी अशक्य आहे. परंतु अशक्य असं काहीच नसतं. जोपर्यंत नाही हा शब्द तुम्हाला ऐकायला येत नाही तोपर्यंत सारं काही शक्य आहे. शक्यता तुम्हालाच चाचपडून पाहाव्या लागतात. त्याची पडताळणी तुम्हालाच करावी लागते. ॲनालिसिस मनामध्ये पाहिजेत. किती षटकारांना हा सामना जिंकता येऊ शकतो, कशा पद्धतीनं आक्रमकपणा राबवायचा, रौद्र रूप कधी धारण करायचं, काय ॲनालिसिस मात्र तुम्हाला करावे लागतात. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर गेले. स्लोवर 1 यावेळेस मात्र
इथे फिंगर रोल केले होते अगदी वाईड लॉंगॉनला, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. दुसरी रन मात्र कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही बॅट्समनमध्ये. या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचले ते 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. 13 धावा, येणारे 9 चेंडू आणि 40 धावा. 3 बॉल्समध्ये हवेतून खेळावं लागणार आहे. दृष्टी 11 पोंजे संघ आज दिवसभरामध्ये खूप चांगला खेळ केला आहे, पण रात्रीमध्ये मात्र इथे विनोद स्पोर्ट्स गावठाण संघानं भला मोठं डोंगरा एवढं लक्ष मात्र त्यांच्यासमोर ठेवलं आहे. आणि त्याचमुळे पहिल्यांदा गोलंदाजांचं अपयश, क्षेत्ररक्षणामधली ढिलाई आणि प्रचंड दबावाखाली ही घुसमटलेली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हे प्रचंड ओझं आहे या धावसंख्येचं. बॅटची कड लागून बॉल शॉर्ट फायनिंगला चालला. इथे मात्र 1 रन कंप्लीट केली जाते. सिंगल धावेनं काहीही बिघडणार नाही आहे विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाचं, कारण मोठी धावसंख्या त्यांनी रचले. 1 धावसंख्यामध्ये भर पडते, ती 14 धावा, येणारे 7 चेंडू आणि 39 धावा. 7 बॉलमध्ये 39 धावा असं समीकरण या मॅचमध्ये असणार आहे. टप्प्याचा बॉल इथे मात्र टॉप एज शॉर्ट फाईन लेगला मात्र झेलला जातोय. बॅट्समन पवन गायकर याच्या खेळीचा अंत होतोय आणि आता मात्र शेवटचं षटक बाकी आहे. येणारे 6 चेंडू आणि 39 धावा. 6 बॉल 39 असं समीकरण या मॅचमध्ये असेल. 6 बॉलमध्ये मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी मात्र दाखल होतोय तो किरण घरत, आणि त्याच्यासाठी पारितोषिकांचा मात्र वर्षाव केला जातोय. राकेशभाई गायकवाड यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. बॅटला बॉल लागला तरी 500 रुपयांचं पारितोषिक आहे, आणि बॉल हुकला तर 200 रुपयांचं पारितोषिक आहे. ही अशी पारितोषिकं मात्र किरण घरतसाठी लावली जातात ती हरिया ओळे संघाकडून. गोल्डन ग्रुप यांच्याकडून 3 षटकारांसाठी 10,000 रुपये. अगदी हा सामना पाहायला गेला तर इथे मी म्हणेन आता मात्र इथून विजय साकारता येणार नाही. त्यामुळं किरण घरतला जर स्ट्राईक मिळाली आणि त्यांनीच काहीतरी कारनामा केला तर 3 षटकारांना 10,000 आणि प्रत्येक षटकाला 2,000 बरीचशी कमाई होऊ शकते. परंतु इथे मात्र किरण घरतला स्ट्राईक मिळणार का हा सुद्धा मोठाच पडलेला प्रश्न आहे. परंतु करण मडवीनं मात्र 2ही चेंडू निर्धाव काढलेत. या करण मडवीनं 6 बॉलमध्ये 38 धावा चेस केल्या होत्या. एंजल स्पोर्ट्सची स्पर्धा तुम्हाला आठवत असेल तर बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र कट केलाय. फक्त दिशा दिले, बॉल पॉइंट सीमारेषा पार. 4 धावांकरता किरण घरत नॉन स्ट्राईक एंडला राहिला तर 2,000 रुपये. नॉन स्ट्राईक एंडला राहिला तरी 2,000 रुपये. किरण घरत याच्यासाठी अतिशय लोकप्रिय खेळाडू आहे. खास करून आऊट झाला असं तरी पण पारितोषिक मिळालं असतं, तरी पण 500 होतं. आणि अखेरीस मात्र त्याला स्ट्राईक मिळाले, आणि या स्ट्राईकचा आता मात्र कशा पद्धतीनं फायदा उचलणार. किरण घरत ऑन स्ट्राईक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आखूट टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र खेळून काढलाय आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर करारा जबाब दिलाय. चौकारानं इथे मात्र खातं उघडलंय ते किरण घरतनं. मॅच संपल्या जनरेटर्सला आमच्या विनंती असेल लगेच लाईट्स ऑफ करायच्या आहेत. या बॉल नंतर लाईट ऑफ होईल. किरण घरत यावेळेस मात्र, आणि ही मॅच मात्र जिंकले ते विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ. हार्दिक अभिनंदन टीम गावठाण. जनरेटर्स आपल्या लाईट्स ऑफ करायच्या आहेत. वेल प्लेड. आणि मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार मात्र जाईल 6 बॉलमध्ये 26 धावांची इनिंग साकारणारा आणि एका ओव्हरमध्ये फक्त